नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज काल जो ब्लाऊज कट केलेला होता त्याचा आजचा टिचिंगचा व्हिडिओ आहे. तर तो कटोरी जॉईंट कशी करायची साईड पीसला किंवा पाठीचे डाच कसे घ्यायचे, पाठीला पट्टी कशी जॉईंट करायची, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका कुठेही, जेणेकरून जे माहिती सांगत असते ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी आणि आपल्याला राहिलेलं बाही जोडण्याची पद्धत आणि पाइपिंग बनवण्याची आणि फिटिंगची ही दोन्ही पद्धती आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर हे पहा, पाठीचे डाच जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे घ्यायचे आहेत. तर किती इंचावर घेतलेले आहेत आपण पेपर कटाईमध्ये पाहिलेले आहेत. 4.5चा आपल्याला मध्यापासून 4.5चा घ्यायचा आहे आडवा आणि उभा जो आहे तोही आपल्याला 4.5चा घ्यायचा आहे. तर हे साईड पीस, कटोरी, बाही आणि हे क्रॉसपट्टी हे अशा प्रकारे आपण पार्ट काढून ठेवलेले होते. काल पाहिले असन, कालचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तो नक्की पहा. खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. नवीन शिकणाऱ्यांना, खूप साऱ्या मैत्रिणींना नवीन शिकण्याची इच्छा असते पण येत नाही. फ्रीमध्ये क्लास चालू आहे आपला, तर तो तुम्ही जॉईन करू शकतात. आज 3रा दिवस आहे. तर इथे पहा, आता आपण टेपच्या साह्याने तुम्हाला दाखवते. मध्यापासून आपल्याला आडवा जो आहे तो 4.5 घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो आपल्याला 4.5 घ्यायचा आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर हे पाहू शकतात अशा प्रकारे एक साईडचा डाच जो आहे तो तुम्हाला घेऊन दाखवते. म्हणजे आपल्याला एक साईडचा जरी घेतला तरी दुसऱ्या साईडचा तुम्हाला तसाच घ्यायला येत असतं त्यासाठी. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंचावर शिलाई घ्यायची आहे आडवी आणि उभी जी आहे ते तुम्हाला सोडत अर्धा इंचापासून थोडी थोडी करत साईडला काढून द्यायची आहे. तशीच आता तुम्ही पाहू शकतात या साईडलाही आपल्याला मार्किंग करून ती बी शिलाई आपल्याला तशीच घ्यायची आहे. हे पहा, तर हे पाहू शकतात सेम झालेले आहेत आपल्या दोन्हीही. पॉईंटवर पॉईंट आलेला आहे. आता आपल्याला उंचीही चेक करून पाहायचं आहे. तर अशा प्रकारे डबल टिप मारून घ्यायचे आहे. डाच जे आहेत पाठीचे आपण घेतलेले त्याला आपल्याला डबल टिप मारून घ्यायचे आहे. दोन्हीही डाच जे घेतलेले आहेत त्याला. आता इथे पाहू शकतात पाठीमागील आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. पण मी काय केलेलं आहे, हे जे 80 सेंटीमीटर जे ब्लाऊज पीस होता तर 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टीला वेगळं द्यायचा नाही. तर आपल्याला फक्त कमरेची पट्टीच वेगळी बसवायची आहे. तर त्यासाठी इथे मी अस्तरचा जो कपडा असतो शिल्लक राहिलेला त्याचाच मी सेम बघून घेतलेला आहे. तर थोडासा नॉर्मल कलर चेंज आहे तर तेवढा फार तुमचा ॲडजस्ट होऊ शकतो. तर आपल्याला अशा प्रकारे पाठीचा पार्ट आपला 1.25 आहे आणि हा जो आहे तो आपल्याला खालच्या साईडने पलटवून घ्यायची आहे. पट्टी जी आहे ती आपण एक पट्टीला टिप मारून घेणार आहेत आणि नंतर आपल्याला राहिलेला कपडा कट करून टाकून त्याला आपल्याला दाबटीप जी आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे. हे पाहू शकतात अशा प्रकारे दाबटीप मारून घेतलेले आहे. आता हा पूर्ण आतमध्ये पलटवून घ्यायचा आहे. हे पहा, तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर तुम्हाला अगोदर एक साईडने टिप मारून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला आतमध्ये फोल्ड करून मध्यभागी टिप मारून घ्यायची आहे मोठा धागा करून. पण आपल्याला या ब्लाऊजला तसं करायचं नाही. डायरेक्ट आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन्हीही पद्धती सांगत आहे. तुम्हाला तशी ही पद्धत वापरायची असले तर वापरू शकतात. अशीही वापरायची असले तरी पण वापरू शकतात. कुठलीही तुम्हाला जी कोणती पद्धत घ्यायची आहे ती. तर हे झालेले आहे. आता
हे पहा एकदम परफेक्ट फिनिशिंग झालेले आहे. आता हे जे आहे ते आपण साईडला ठेवून देऊ. पुढचे जी कटोरी जॉईंट कशी करायची साईड पीसला हे आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारे तुमची पुढचे जे पार्ट आहेत ती कटोरी साईड पीसचे, ती साईड पीस जी आहे ती समोरासमोर तुम्ही पाहू शकतात. गोल भाग जे आहे ती समोरासमोर आलेलं पाहिजे आणि कटोरी जी आहे तेही तुम्हाला कशी ठेवायची ती सांगणार आहे. पण इथे मी जरा गोलमध्ये डीपमध्ये गळा घेणार आहे. ते एक्स्ट्रा मी कट करून टाकलेला आहे तर पाहू शकतात. अशा प्रकारे कटोरी जी आहे ती समोरासमोर ठेवून चेक करून पाहायचं आहे तुम्हाला. अगोदर नंतर ती सरळ जो भाग आहे काजी बटन पट्टीचा असतो तर तो तुमचा सरळ समोरासमोर 2 इंचा पण आलेला पाहिजे. तर अशा प्रकारे आलेला आहे. आता मी अगोदर काय करत असते, अगोदर मी कटोरीचे डास तयार करत असते आणि नंतर कटोरी जॉईंट करत असते. तर कटोरीचे डास तयार करायच्या अगोदर तुम्हाला कशा प्रकारे कटोरी ठेवायची असते ती सांगते. तर हे पहा समोरासमोर आपण ठेवलेले आहे. नंतर हे अशा प्रकारे जी कोण आहे ती एकावर एक ठेवून मध्य काढायचा आहे. तो आपण मध्य अगोदरच काढून घेतलेला असतो. फक्त आपल्याला आता तिथे 1.5 इंचाचं अंतर सोडून आडवा 1.5 इंच आणि उभा जो आहे तो 2.25-3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. 36 साईजला आपल्याला आडवा 1.5 आणि उभा जो आहे तो 2.25चा घ्यायचा आहे. जेणेकरून 2.25चा तुम्ही म्हणता 2.5चा का नाही, तर 2.25चा घेतला तर तुमचा कटोरी जी आहे ती टोक त्याला जास्त दिसत नसतं. त्याच्यासाठी कटोरी 2.25ची जर शिलाई घेतली तुम्ही तर खूप छान मध्ये बसते. जास्त असा टोक बाज दिसत नाही. तर दोन्हीही कटोरींना मी अशा प्रकारे मार्किंग केलेलं आहे. आता याला मी शिलाई मारून घेणार आहे. शक्यतो मी अंदाजेच घेत असते. मला परफेक्ट म्हणजे माहिती झालेलं असते त्याच्यामुळे मी अंदाजेच घेत असते. फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी मी मार्किंग करून त्याच्यावर टीप कशा प्रकारे घ्यायची हे सांगितलेलं आहे. तर हे पहा अशा प्रकारे दोन्ही कटोऱ्यांना टीप मारून घेतलेल्या आहेत. याला आपल्याला डबल टीप मारून घ्यायच्या आहेत. जेणेकरून तुमची कटोरी जी आहे ती उकलल्या जाऊ नये त्यासाठी आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडला. आता इथे पहा हे जे आहे ते आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करता वेळेस जर मधी कपडा येऊ नये त्यासाठी अशा प्रकारे मी फोल्ड करून मध्यमत शिलाई मारून घेत असते. तर हे पहा एकदम छान आलेला आहे. तुम्हाला दिसतही असन. तर इथे पाहू शकतात कटोरीचा टक जो आहे तो गळ्याच्या साईडला 1 इंच अंतर सोडून तुमचा शेप असा आला पाहिजे. जसा मी तुम्हाला दाखवलेला आहे तसा. आता आपण साईड पीसला जॉईंट करायचे आहेत कटोऱ्या. तर त्यासाठी इथे पहा साईड पीस जी आहे ती सव्वाशी बाजू घ्यायची आहे आणि कटोरी जी आहे ती उलट बाजूकडून घ्यायची आहेत. जे आपण डास दिलेले आहेत त्या साईडने घ्यायचे आहेत. तर अगोदर तुम्हाला उजवी जी साईड आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. नंतर डावी साईड जॉईंट करून घ्यायची आहे. तर परफेक्ट इथे पाहू शकतात. उजव्या साईडला वरतून सुरू होते. कटोरी जॉईंट करताना काय होते उजव्या साईडला वरून सुरुवात होते आणि डाव्या साईडला खालून सुरुवात होते. उजव्या साईडने जर केली तर काय होतं की तुमचं कमी जास्त कटोरीचा भाग जर खालच्या साईड पीसला जर कमी पडला जास्त झाला तर ते तुम्हाला एक्स्ट्राचं कट करून टाकता येते. त्यासाठी तुम्हाला उजवी साईड अगोदर जोडून घ्यायची आहे. तर माझ्याकडून तसं काही होत नाही पण बऱ्याच मैत्रिणींना महिलांचा तसा प्रॉब्लेम असतो की त्यांची साईड पीसला कमी जास्त खालच्या साईडला पडत असतं. मग काय होतं उजवी साईड जर तुम्ही जोडून घेतली तर तिथे कमी जास्त झालं की डाव्या साईडला तुमचं कमी झालं तर एक्स्ट्राचा कपडा सोडून नंतर जॉईंट करता येते. त्यासाठी आता याला आपण डबल टिप मारून घ्यायचे आहेत. दोन्हीही पार्टला. तर हे झालेले आहेत. आता आपण याला क्रॉसपट्टी जॉईंट करून घेणार आहेत. तर हे क्रॉसपट्टी जी आहे ती
गोल बाजू जी दिसते तुम्हाला दिसत असेल, म्हणजे 3.5 जी साईड आहे ती साईड आपल्याला कटोरीच्या काजी बटन पट्टीच्या साईडला जोडायची आहे आणि 3ची जी साईड असते ती आपल्याला मागच्या बाजूला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एक खालून ठेवायचे आहे, एक वरती ठेवायचे आहे. सरळ टिप मारून 3 कपडे घ्यायचे आहेत, म्हणजे साईड पीस कटोरी जोडलेला एक, वरची क्रॉसपट्टी आणि खालची क्रॉसपट्टी असे मिळून 3 कपडे जे आहेत ते 3 कपड्यांना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. तर झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण आता काय केलं, 3 कपड्यांना शिलाई घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, मधली जी आपण साईड पीस कटोरी जी जोडलेला कपडा असतो तो पूर्ण मध्ये ढकलायचा आहे आणि 2च पार्टला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त क्रॉसपट्टीचे पार्ट जे असतात त्याच पार्टला शिलाई मारून घ्यायची आहे आणि मधला एक्स्ट्राचा जो आहे तो आपल्याला आतमध्ये सगळा सरकवून घ्यायचा आहे. त्याला शिलाईची काळजी घ्यायची आहे, ते कुठे चिटकला जाऊ नये, शिलाईमध्ये येऊ नये, त्यासाठी व्यवस्थित तुम्हाला आतमध्ये सर्व ते ढकलूनच शिलाई 2 पार्टला घ्यायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे झालेले आहेत. आता आपण हे दोन्ही पार्ट पलटवून घेऊया. हे पहा, झालेले आहेत. थोडासा इथे मी एक्स्ट्रा कपडा दिसत आहे ती कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला याला काजी बटन पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. तर गळ्याचा भाग जो राहिलेला होता जॉईंटमध्ये मी ती कट करून इथे काजी बटन पट्टी त्याला ॲड करणार आहे. तर काजी बटन पट्टी तयार करताना काय करायचं आहे, वरच्या साईडने तुम्हाला हुक लावायची जी पट्टी असती ती वरच्या साईडने जोडायची असते, म्हणजे सव्वाशी बाजू, आणि हुक करण्याची जी पट्टी असती हुकांचे घरे करण्याची ती खालच्या उलट बाजूकडून सव्वाशा बाजूकडे घ्यायची असते. तर खूप लक्ष देऊन पाहायचं आहे त्याच्यासाठी. तर इथे मी एक साईडने टिप मारून घेणार आहे दोन्हीही पट्ट्यांना. तर हे पहा, झालेले आहेत. ज्या साईडने हुक लावतात आपण ती साईड तुम्हाला कुठून जोडायची आहे, सव्वाशा बाजूकडून खाली सगळी पूर्ण खालच्या साईडला ढकलवून द्यायची आहे. याला दाब टीप द्यायची आहे. हे पहा, झालेले आहे. आता याला आपल्याला उलट बाजूकडून सव्वाशा बाजूकडे घ्यायची आहे. हुकांची जी घरं बनवतात आपण ती पट्टी. तर हे पहा, अशा प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे. आता वरच्या साईडला आपण पलटवून घ्यायची आहे ही. मधोमध घ्यायची आहे शिलाई, जेणेकरून आपल्याला घरं बनवण्यासाठी सोपं जातं त्यासाठी. मधोमध शिलाई घ्यायची आहे, हे लक्ष देऊन तुम्ही पाहू शकतात. मधोमध घेतलेला आहे. पुढे शिल्लक कपडा राहिलेला आहे, तो ढिल्ला कपडा दिसत असेल तुम्हाला, जेणेकरून आपल्याला गोट किंवा तुम्ही पायपिंग म्हणत असताना ते बसवल्याच्या नंतर मी डायरेक्ट घरे बनवत असते. ती कशा प्रकारे बनवते
हेही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बाहीची जोडण्याची पद्धत, गोड बनवण्याची पद्धत आणि फिटिंगची पद्धत, हे जर तुम्ही मेन पॉईंट पाहिले तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही. खूप छानमध्ये सांगत असते. बऱ्याच मैत्रिणींना आवडतात सुद्धा. तर हे पाहू शकतात. तर हे पार्ट तयार झालेले आहेत पुढचे. आता पाठीमागलची जी बाजू आहे त्याला आपल्याला हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत. तर कशाप्रकारे शोल्डरपासून जोडायचे आहेत ते सांगणार आहे. पाठीमागील बाजू जी आहे ती सव्वाशी बाजू ठेवायची आहे आणि पुढचे पार्ट जे आहे ती उलट बाजूकडून जोडून घ्यायचे आहेत. हे लक्ष देऊन खूप छोटे छोटे जे पॉईंट असतात ते महत्त्वाचे असतात. त्याच्यासाठी तुम्ही लक्ष देऊन जर पाहिला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुमचं ब्लाऊज कसा शिवते हे सर्व तुम्हाला माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळत असते. तर आता इथे आपण डबल टिप मारून घेणार आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डबल टिप मारायची आहे. शोल्डरला, कटोरीला, डाच जी घेतलेले असतात तिथे किंवा टक्स घेतलेला असतो तिथे हे सर्व. हे पाहू शकतात. हे तयार झालेलं आहे. आता आपण उद्याच्या पार्टमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला म्हटलंच आहे पायपिंग, बाही कशी जोडायची आहे आणि फिटिंग कशी, परफेक्ट फिटिंग कशी करायची, हे सर्व तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण उद्याच्याला पाहू शकतात. चला तर मैत्रिणींनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.